तर मोबाईलवरती ताबडतोब प्रत्येकाला ती माहिती समजली जाते आणि म्हणून अत्यंत हुशारीनं पाऊल टाकायचं आहे. बाप्तिस्माचा विषय असेल, लग्नाचा विषय असेल, सोयीर संबंधाचा विषय असेल, सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला अत्यंत हुशारीनं विचारपूर्वक निर्णय घ्यायचे आहेत. नाहीतर मग आम्हाला संकटांना सामोरे जावं लागेल. आणि त्याकरिता नवीन जर अचानक कोणी आलं उपासनेला तर त्याची चौकशी करणं किंवा ताबडतोब त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करणं, त्या ज्या बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना टाळायचं आहे. आणि कोणी विचारलं की इथे बाप्तिस्मा होतात का, तर योग्य उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. किंवा तुम्ही ख्रिश्चन आहात का हिंदू आहात, तुम्हाला योग्य उत्तर देता आलं पाहिजे. आणि म्हणून प्रेषित पाऊल आम्हाला लिहून ठेवतो मंडळांकरिता की प्रभूचं येणं होईपर्यंत सगळे गावं तुमची फिरून होणार नाही. आणि म्हणून अत्यंत हुशार राहायचं आहे आणि ती गोष्ट शक्यतो टाळायची आहे आणि वादापासून दूर राहायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींकरिता शास्त्र सांगतं फक्त प्रार्थना करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मग मंडळांचा इतिहास आहे की येशूला सेवा कार्याला जेव्हा त्यानं सुरुवात केली आणि येशूला सुद्धा विरोध झाला, तो गेला एका ठिकाणी आणि गद्रीकरांच्या प्रदेशात गेला आणि रस्त्याने जात असताना एक भूतग्रस्त मनुष्य त्याला आढळला की जो अत्यंत भयानक आहे, अकराळ विकराळ आहे, मनुष्यात राहत नाही, स्वतःच अंग खेचून घेतो. आणि अशा मनुष्यामधून येशूने भूत काढले. येशू म्हणाला की सोड याला, निघून जा, बरा हो. ती भूत निघून डुकरात शिरली आणि म्हणलं की 2000 डुकर जवळपास मेले. म्हणजे 2000 भूत त्या माणसात असावे. आणि शास्त्र सांगतं की लोकांनी येशूला म्हणायला पाहिजे होतं की प्लीज कृपा करून आमच्या घरी चला, आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्या घरी या. पण लोक काय म्हणाले, आमच्या हद्दीच्या बाहेर व्हा, गावाच्या येशीमध्ये सुद्धा येऊ नका, गावाच्या हद्दीत सुद्धा येऊ नका. येशूला विरोध केला आणि हाकलून दिलं. तुम्ही सेवा कराल तेव्हा तुम्हाला विरोध होईल, आम्ही सेवा करू तेव्हा आम्हाला त्रास होईल. येशूचा स्वीकार केला नाही. पवित्र शास्त्र सांगतं पहिली मंडळीमध्ये जेव्हा मंडळाला सुरुवात झाली, इतिहास साक्षीदार आहे, ज्याने येशूचं नाव सांगितलं, जे येशूच्या नावाकरिता स्वार्थीची घोषणा करीत होते, त्या अनेकांना जाळलं, मारलं, डांबर टाकून त्यांना पेटवून दिलं, सिंहाच्या समोर टाकलं. पण स्वार्थ थांबली नाही. विरोध किती झाला तरी स्वार्थ थांबणार नाही. पण सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वर देव बाप आम्हाला आजच्या दिवसाकरिता विशेष रीतीनं आशीर्वादित करू. आपण इस्रायल ज्याला म्हटलं आहे, जे इस्रायल राष्ट्र आज युद्ध करत आहे, त्या इस्रायलाला काय म्हटलंय आम्हाला माहित असलं पाहिजे. आणि त्या इस्रायलाला काय म्हटलंय, याकोब म्हटले. काय म्हटलंय, याकोब. आणि तुम्हा सर्वांना त्या इस्रायलाची म्हणजे याकोबाची गोष्ट माहित आहे. तर अब्राहमाला इसाक झाला, इसाकाला कोण झाला, याकोब झाला. आणि त्या याकोबाला 12 पुत्र झाले आणि ते 12 पुत्रांचे 12 राष्ट्रपुत्र झाले. पवित्र शास्त्र सांगतं, परंतु त्या सर्वात अधिक प्रेम, अधिक प्रीती याकोबाची म्हणजे इस्रायलाची कोणावर होती, योसेफावर प्रीती होती, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. योसेफावर अधिक प्रीती होती. आणि त्याचा आवडता मुलगा योसेफ हा आपल्या बापाच्या जवळ राहत आहे, बापाच्या बरोबर बोलत आहे, बापाच्या आज्ञेप्रमाणे राहत आहे. आणि मग पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतो. 37 अध्याय आम्ही काढू आणि काही वचन वाचू. त्या ठिकाणी काय म्हटले तुम्हाला पाहायला मिळेल. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 37 अध्याय आणि 37 अध्यायाला आपण काढणार आहोत आणि वाचणार आहोत. 12 वाचनांपासून पुढे वाचू. काय म्हटले तिथे, म्हटले की यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारावयास शेखेमास गेले. मग इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे भाऊ शेखेमास कळप चारित आहेत ना, तर चल मी तुला त्यांच्याकडे पाठवितो. तो म्हणाला, हा मी तयार आहे. आणि त्याने त्यास सांगितले, जा तुझे भाऊ बरे आहेत का आणि कळपही ठीक आहेत काय ते पहा.
आणि मला येऊन सांग. याप्रमाणे त्याने त्यास हेब्रोन खोऱ्यातून रवाना केले व तो शेकेमास जाऊन पोहोचला. आता हा बाप आपल्या मुलांवर सारखं प्रेम करत आहे की नाही हे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. आणि आम्ही सुद्धा संसार करत असताना आमच्या लेकरांवर कसं प्रेम करतो हे पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. मग आम्ही असं म्हणतो की आमचं प्रेम सर्वांवर सारखंच आहे. आई आपल्या लेकरांवर सर्वांवर सारखं प्रेम करते असं म्हणतो, पण कधी कधी कमी जास्त होतं. पहिल्या मुलावर भरपूर प्रेम आहे, मधल्यांवर थोडं कमी होतं, परत शेवटच्या मुलावर जास्त प्रेम होतं. असं कधी कधी होतं की नाही मला माहित नाही, परंतु असं म्हटलं की होत असावं. कारण यौसेपावर असं म्हटलं याकोबाचं जास्त प्रेम आहे, पवित्र शास्त्रात लिहिलंय. मग मी वाचत असताना विचार केला की असं का, त्या 12 पुत्रावर सारखंच प्रेम करायला पाहिजे होतं ना, यौसेपावरच का? त्याला काय कारण आहे? यौसेपावर जास्त प्रेम आहे. आम्ही पाहतो की आमच्या संसारामध्ये हे जर आम्हाला 5-6 लेकर आहेत, आम्ही पहिला मुलगा झाला, मुलगी झाली म्हणून भरपूर प्रेम केलं, मग नंतर परत कमी प्रेम होतं आणि पुन्हा शेवटच्या वरती कधी कधी जास्त प्रेम होतं. यौसेप हा आपल्या बापाचा लाडका आवडता का आहे? त्याला कारण असं आहे, ज्याच्यावर यौसेपाची प्रीती होती तो त्याचा बाप आहे, आणि बापाची प्रीती त्या याकोबाची प्रीती यौसेपावर आहे, तो त्याचा लाडका धाकटा. पवित्र शास्त्र सांगतं की तो त्याचा म्हातारपणातला मुलगा आहे. वाचूया आपण 37 अध्यायाचे काही पहिल्यापासून वचन वाचा, आम्हाला पाहायला मिळेल. याकोब कनान देशात वस्ती करून राहिला होता, तेथे त्याचा बापही उपरी म्हणून होता. आता कोण आहे त्याचा बाप? समजलं पाहिजे. समजलं नाही तर मग काय म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे. काय चाललंय पवित्र शास्त्र आम्हाला समजणार नाही. त्याकरिता आमचं बायबल आमच्या जवळ असलं पाहिजे आणि ते वाचलं पाहिजे. वाचलं नाही तर आम्हाला उपदेश काय चालले समजणार नाही, पवित्र शास्त्र काय शिकवतं समजणार नाही. म्हणून मी तुम्हाला काय म्हणालो, उत्पत्ती काढा, वाचा. काय म्हटलंय? अब्राहमाला इसाक झाला आणि इसाकाला कोण झाला? याकोब झाला. तर हा इसाक आहे. कोण आहे? इसाक. कुठे आहे? ह्या शेखेमात आहे आणि तिथे उपरी म्हणून राहत आहे. काय म्हटलंय की याकोब कनान देशात वस्ती करून राहिला, तेथेच त्याचा बाप, म्हणजे त्याचा बाप कोण आहे? इसाक. तिथेच उपरी म्हणून राहत आहे याकोबाचा बाप. पुढे वाचा दुसऱ्या वचनात, याकोबाच्या वंशाचा वृत्तांत हा तो 17 वर्षाचा असता आपल्या भावाबरोबर कळप चालित असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्ला व जिल्फा यांच्या मुलाबरोबर असे, तेव्हा त्याने त्यांच्या दूरवर्तनाविषयी खबर आपल्या बापाला दिली. इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा यौसेपावर फार प्रीती करीत असं. पहा काय म्हटलंय, थांबा, काय म्हटलंय ते वाचायचं म्हणून फडफडपडा आपण वाचून जातो, आपल्याला काही समजत नाही. ते आजोबा आहे, बाप आहे, मुलगा आहे. आम्हाला पाहायला मिळतं की मुलांपेक्षाही अधिक प्रीती आजोबाची आपल्या लेकरांवरती असते. इथे बापाचं प्रेम आपल्या एका मुलावर सर्वात अधिक आहे, कारण तो मुलगा त्याचा म्हातारपणाचा आहे. पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे की त्याची आवडती पत्नी राहेल. समजतंय का? ही मरण पावली आणि तो तिचा मुलगा आहे, कारण तो त्या मुलामध्ये राहेलला पाहत होता. इथे आपण त्या बाकीच्या आयांचे नावं वाचले, पण राहेल नाही तिथे, ती मरण पावली आहे. ह्या यौसेपाची आई नाही, आणि म्हणून तो तिच्यावरती काय करत आहे? जास्त अधिक प्रेम करत आहे. त्याला कारण पण तसंच आहे. कोणी आपल्यावर अधिक प्रीती करावी, 4 मुलांपैकी 5 मुलांपैकी आपल्यावर अधिक प्रीती करावी असं जर आपल्याला वाटतं तर आपण त्या बापाच्या प्रेमाचं लायक असलं पाहिजे. समजतंय का? त्या बापाच्या प्रेमाचं पात्र असलं पाहिजे. आणि यौसेपा आपल्या बापाच्या प्रतिस्तव पात्र होता. यौसेपाला बापानं काम सांगितलं, बापानं काय म्हटलंय की जा, मी तुला
आपल्या भावांकडे पाठवत आहे. आपण आता वाचलं, जा मी तुला आपल्या भावांकडे पाठवत आहे. ते रानात दूर सेकेमात मेंढर चारत आहेत. ते कशा आहेत हे मला कळव आणि कळतही कशा आहेत कळव. तसं म्हणलं का नाही, मला आता टाइम नाही, तर दुसऱ्याला सांगा. तुम्हाला 12 पोरं आहेत ना, का मी एकटाच आहे का? आपण काय म्हणतो घरामध्ये लेकर कधी कधी हा मी एकटाच कामाला तुम्हाला दुसरं दिसत नाही का, मीच करू का? आणि मग हळूच तो आई बापांच्या नजरेतून काय होतो, कमी होतो. बाप म्हणतो, आई म्हणते की तो आता ऐकत नाही. काय म्हटलंय? पहिली आणि महत्वाची गोष्ट, योसेफ कसा आहे? आज्ञाधारक आहे. आणि तो आज्ञाधारक आहे म्हणून त्याचा बाप त्याच्यावर अधिक प्रेम करत आहे की हा मुलगा माझ्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही. हा मुलगा मी जे त्याला काम सांगितलं आहे तो काम तो करणार आहे. आणि म्हणून म्हणलं की त्याची प्रीती त्याच्यावर फार होती, त्याचं पुष्कळ प्रेम आपल्या बापावर होतं. तो म्हातारपणाचा मुलगा त्याचा होता आणि त्याने त्याच्यासाठी बापानं मुलासाठी एक पायगोळ जगा, रंगीत जगा, रंगबेरंग असलेला सुंदर जगा त्या मुलाकरिता, योसेफाकरिता तयार केला होता. आणि हा जगा कशाचं दर्शक दर्शवितो? अधिकाराचं. खुर्ची कशात दर्शक दर्शविते? अधिकाराची. आणि आपला बाप सगळे अधिकार त्या मुलाला देणार आहे हे भावांना कळून चुकलं होतं. आणि मग त्याचा भाव हेवा करू लागले आहेत, मग त्याचे भाव त्याचा द्वेष करू लागले आहेत. चौथ्या वचनामध्ये म्हटलंय की आपला बाप आपला इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करीतो हे पाहून त्याचा ते द्वेष करत होते. कोण द्वेष करत होते? त्याचे बाकीचे 11 भाऊ त्याचा द्वेष करत होते की याचाच जास्त लाड होतो, यालाच सगळं काही दिलं जातं. पण ते हे विचार नव्हते करत की तो बापाच्या जवळ आहे, बाप त्याला काम सांगतो तर तो बापाच्या कामी पडतो. मला काम सांगितलं तर मी कारण देतो, माझ्याकडे वेळ नाही मी असं म्हणतो, मी दूर जातो आणि म्हणून कदाचित माझा बाप माझ्या जवळ जात आहे. हेवा प्रीतीला संपवून टाकतो. हे भाऊ आहेत, एका बापाचे आहेत, एकाच बापाचे लेकर. मी एक व्हिडिओ पाहिला, तुम्ही पाहिला असेल कदाचित. असे सगळे लहान लेकर जेवायला बसलेले आहेत आणि त्यांना जेवण वाढलं. एक भाऊ दुसऱ्या भावाच्या बाजूला बसलेला आहे, पण बारक्या भावाला जेवता येत नाही. निस्वार्थ प्रीती आहे त्या बारक्या भावाला, काय होत नाही, जेवता येत नाही. मग हा त्याच्यापेक्षा मोठा भाव उठतो, असा घास त्याच्याच ताटातला, बारक्या भावाच्या ताटातला नाही घेत, आपल्या स्वतःच्या ताटातला घास घेतो आणि भावाला भरवतो. हे काय आहे? निस्वार्थ प्रेम आहे. हे कधीपर्यंत राहतं? जोपर्यंत त्या भावांच्या जीवनामध्ये व्यवहार येत नाही. बोला हालेलुया. एकाच बापाचे आहेत, एकाच आईचे आहेत, पण जेव्हा व्यवहार त्यांच्या जीवनात येतो त्यांचं प्रेम आपाप काय होतं? खंडित होतं. अजिदुजेपणा निर्माण होतो, हेवा निर्माण होतो, ईर्ष्या निर्माण होते आणि ते एकमेकांपासून दूर जातात. बापाने काम सांगितलं, योसेफ आला आणि तो म्हणाला की जा आपल्या भावांकडे जा, त्यांना भाकरी घेऊन जा, त्यांना खाण्यापिण्यासाठी घेऊन जा. आणि निघाला. आणि शास्त्र सांगतं की भाऊ काय विचार करत आहेत माहितीये का? त्याला येऊ द्या, आला की त्याला आपण मारून टाकू. तो भाकरी घेऊन येतोय, त्याच्या मनात राग नाही, त्याच्या मनात ईर्ष्या नाही. तो बापावर प्रेम करतो, बाप त्याच्यावर प्रेम करतो म्हणून ईर्ष्या करतात. तुम्ही प्रेम करा, तुम्हालाही बाप जवळ घेईल. शास्त्र सांगतं आध्यात्मिक जीवनामध्ये देवबाप आम्हाला ते शिकवत आहे की घरामध्ये आमच्या जीवनामध्ये कधी कधी असं होतं की आम्ही फक्त एकाच मुलावर प्रेम करतो, दुसऱ्यांवरती कमी प्रेम करतो, त्यांना इग्नोर करतो. आणि मग पवित्र शास्त्र सांगतं की हळूहळू आम्ही परमेश्वरापासून दूर जात असतो. आणि हे भाऊ आपल्या भावाचा द्वेष करू लागतात. घरामध्ये पण आम्हाला पाहायला मिळतं की कधी कधी असंच होतं, एकाचा द्वेष होतो, एकावर पुष्कळ प्रेम केलं जातं. योसेफ अधिक आपल्या बापाच्या जवळ होता, अधिक योसेफावर प्रेम केलं जात होतं, कारण तो आज्ञाधारक आहे. तो काम सांगितलेलं ऐकत आहे. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, त्याला सांगितलं की बा तुला जायचं आहे आणि तो लगेच निघाला. 12-13 वर्षांमध्ये काय म्हटलंय? यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळपतारावास शेखेमास केले. मग इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे भाऊ शेखेमास कळपतारीत आहेत ना, तर चल मी तुला त्याचकडे पाठवितो. आणि तो काय म्हणाला? मी जाणार नाही. असं म्हटलंय का? तो काय म्हटला? यस पापा मी तयार आहे. तो म्हणला का फार दूर आहे, आता माझ्याकडे गाडी नाही, मी कसं काय जाऊ? तो जट येईन, त्याला फोन करा, ये म्हणा कसं. असं होतं का? होतं.
आमच्याकडे असंच होतं, त्याला सांगितलं काम आपण काय म्हणतो दुसऱ्यावर ढकलून घेतो. इथे काय म्हणतो तुला जायचं आहे आणि तो म्हणतो की यस पापा मी तयार आहे, मी जातो. तो म्हणाला हा 13 वचन काय म्हणला, तो म्हणाला हा मी तयार आहे. आणि हीच गोष्ट फार महत्वाची आहे. परमेश्वर जेव्हा तुम्हाला सेवेकरिता बोलवितो तेव्हा म्हटलं पाहिजे हा प्रभू मी तयार आहे. परमेश्वर देवबाप असं म्हणा, इस्रायल म्हणजे याकोब, याकोब म्हणजे इस्रायल आणि इस्रायल म्हणजे जणू काय असं म्हणला की देवबाप आहे. तो देवबाप आम्हाला सांगत आहे की चल मी तुला सेवेला बोलवलं आहे, चल तुला प्रार्थना करायची आहे, चल तुला वचन वाचायचं आहे, चल तुला देवाचा गौरव करायचा आहे. आम्ही काय म्हटलं पाहिजे की यस जीजस मी तयार आहे, यस लॉर्ड मी तयार आहे, प्रभू मी तयार आहे. आम्ही काय म्हणतो की अजून माझी तयारी नाही हो, कधी तयार होणार, अजून मला येत नाही, कधी येणार. आणि शास्त्र सांगतं धार्मिकता आम्हाला परमेश्वरापासून दूर घेऊन जाऊ शकत नाही. धार्मिकता आम्हाला काय करते, देवाच्या जवळ येते, दूर नाही नेणार. आणि म्हणून आम्ही नेहमी तयार असलं पाहिजे. योसेफ म्हणतो की यस मी तयार आहे. योसेफ तो फार बापाच्या जवळ आहे आणि तो बाप त्याच्यावरती प्रेम करत आहे, कारण तो राहेलचा मुलगा आहे, त्याचा लाडका आहे, त्याच्या लाडक्या पत्नीचा मुलगा आहे. आणि हे सगळं बाकीचे पाहून फक्त हेवा करतात. एखाद्याची उन्नती होत आहे, तो कष्ट करत आहे, तो प्रार्थना करत आहे, तो धार्मिक आहे, तो मित्रांबरोबर वेळ घालवत नाही, तो घरासाठी वेळ देतो, तो संसारासाठी वेळ देतो, तो पत्नीसाठी वेळ देतो, तो भावांसाठी वेळ देतो, तो बहिणीसाठी वेळ देतो, तो संसारासाठी वेळ देतो, तो देवाची आराधना करतो, देव त्याची उन्नती करत आहे. मग बाकीचे त्याच्याकडे पाहून जळतात, त्याचं सगळं चांगलं त्याला दिले ना आईबापाने, आम्हाला कोण दिले, आईबापाने त्याला काय दिलं नाही, काय दिलं फक्त आशीर्वाद दिले. शास्त्र सांगतं एखाद्याची उन्नती होत आहे तर भावाने भावासाठी म्हटलं पाहिजे की यस तुझं चांगलं होईल, मी तुझं बरोबर आहे. जगातील लोकांकडे पहा, एखाद्या भावानं काय बिझनेस काय करा, दुसरे त्याला सपोर्ट करतात, हरकत नाही आम्ही तुझ्या बरोबर आहोत, पडायला लागला तर त्याला उभं कर धरतात, हरकत नाही आम्ही तुझं बरोबर आहोत. आणि आमच्याकडे आम्हाला पाहायला मिळतं आम्ही काय करतो, खाली ओढतो त्याचा बिझनेस, त्या दुकानात जाऊ नका, पलीकडचा तिकडे लय भारी आहे. हा मनुष्याचा स्वभाव आहे. पवित्र शास्त्र सांगतं आमचा भाऊ आमच्या बरोबर वैर करू लागला तर आम्ही देवापासून दूर जातो. ईर्ष्या म्हटले त्याला, केव्हा म्हटले, बहिणी काय घेतलं तेव्हा शेजारने काय घेतलं, आम्ही जुनी आसन गाडी घेतली, पहिलं काय म्हणतात लोक, कशी आसन जुनी आसन, कशाला जुनी आसन, पहिले पहा, नाही तर काय म्हणणार कंपनी चांगली नाही, कंपनी कशी नाही, गाडी घेतली ना लोक पहिले काय म्हणणार, असं नाही म्हणतात शुभेच्छा थँक्यू आनंद वाटला मला, तुमची प्रगती होत आहे आनंद वाटला, मी संकटात आहे. विधर्मी लोक ते काय म्हणतात की घाबरू नका, संकटात मी साह्य देईल. आपण कहतो नको रे बाबा त्याला जाणीन मी राहणार नाही, त्याचं नाही झालं तरी चालेल. शास्त्र सांगतं चांगलं होत आहे ना असं म्हणा, खूप खूप शुभेच्छा आम्ही तुझ्या बरोबर, त्याला धैर्य द्या की होईल, तुम्ही करू शकता. हे विश्वासाचे वचन आहेत, हे फक्त प्रभू परमेश्वर बोलतो. या योसेफाला सांगितलं तुला दूर जायचं आहे. दुसऱ्याने म्हटलं असतं की बापरे इतकं दूर जायचंय, मध्ये वाघ आहे तुला खाऊन टाकतील, तुला मारून टाकतील, रस्त्याला पाणी नाही, रस्त्याला खड्डे आहेत, कडाक्याचं ऊन आहे, थंडी आहे, किती त्रास आहे, किती दूर चालायचंय, संकट आहे. एखाद्यानं घर घेतलं तर आपण काय म्हणलं पाहिजे की चांगलं आहे, तुमची उन्नत होती, हरकत नाही, तुम्ही घ्या, आम्ही सपोर्ट करू. आम्ही काय म्हणतो, लोक काय म्हणतात तिकडे, अहो नको 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 लय लांब आहे, होणारच नाही, एवढे पैसे कसे काढा. आणि मग वर्ष जातं, वय जातं, आणि मग होतच नाही. आपण म्हणतो की त्या दिवसात केलं तर आज झालं असतं, पण आता वय काय झालं निघून गेलं. एकच गोष्ट अशी आहे की ती कोणाच साठी थांबत नाही, ते आमचं वय आहे. आज तरुण आहात, हुशार आहात, एकदा का 40-45 वर्षाचं वय झालं, त्या पेपरला किंवा मासिकात छापून येतं 8वी पास असला तरी चालेल, पण तुमचं वय 25च्या आत असलं पाहिजे. आपण म्हणतो अरे माझं मागच्याच वर्षी संपलं, आता नाही फॉर्म भरू शकत. तुम्हाला म्हटलंय 40 वर्षानंतर तुमच्या डिग्रीला 0 किंमत आहे.
बँक सुद्धा लोन देत नाही. ती मला इतका पगार आहे बँक मध्ये, तुम्ही काय तुमच्या पगाराचा फायदा? नोकरी 10 वर्ष राहिली हो, त्यात तुम्ही आजारी पडलात तर आपण विचार नाही करत, ते सगळा करतात. त्यात तुम्ही काम नाही करू शकलात तर, त्यात करोना आला तर, आणखी काय झालं तर, शास्त्र सांगतं की ईर्ष्या, हे भाव त्याची ईर्ष्या करत आहेत. आणि त्याची ईर्ष्या करत असाल तर काय म्हणतात की त्याला येऊ दे, थांब, त्याला येऊ दे, त्याला मारून टाको, त्याचे तुकडे करू आणि त्याचा झगा रक्तात भिजू आणि बापाला पाठवून सांगू, बाबा तुमचा लाडका मेला, पोरगा तुमचा लाडका काय झाला, वरण पावलं त्याला कुणीतरी ईश्वर पशून खाल्लं, असा विचार करत आहे ते. दुसरा भाऊ म्हणतो, रॉबिन असं म्हणतो की नको नको नको. 18 वचन वाचा, तुम्हाला पाहायला मिळेल, वाचा. त्यांनी त्याला दुरून पाहिले. कोणी पाहिलं? 11 भावांनी दुरून पाहिले. पुढे, तेव्हा तो त्यांच्या जवळ येऊन पोहोचण्यापूर्वी त्याला मारून टाकण्याचा कट त्यांनी केला. आम्ही काय करतो, तीच जीवनामध्ये फार जीवन जगत असताना ईर्ष्याची गोष्ट आहे. आम्ही आमच्या घरातील लेकरांबरोबर, आमच्या शेजाऱ्यांबरोबर, आमच्या नातेवाईकांबरोबर ईर्ष्या तयार करतो. आणि जेव्हा आम्ही ईर्ष्या निर्माण करतो, ईर्ष्या म्हणजे हेवा, जेव्हा हेवा निर्माण करतो तेव्हा आमची हाडं सडू लागतात. पवित्र शास्त्र सांगतं की आमची हाडं जीर्ण होतात, आम्ही जळतो, आतल्यात जळतो. बापरे, किती तिनं भारी टीव्ही घेतला, माझ्या टीव्हीला आवाज नाही. अरे नसू दे ना, तुला मिळेल, फक्त म्हणा हालेलुया, बोला हालेलुया. ईर्ष्या निर्माण होते, ती ईर्ष्या आम्हाला देवापासून दूर येते, ती ईर्ष्या आम्हाला केलेलं अन्न खाऊ देत नाही, ती ईर्ष्या आम्हाला झोप लागू देत नाही, तो हेवा आम्हाला देवापासून दूर नेतो. आणि पेढे जरी वाटले ना, मी पाहिलाय असे लोक पाहिले, नको 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 ना, आता मी पेढा नाही खाणार, मी मिसरी लावली. किती कडू आहे मनामध्ये, किती वाईट आहे मन. अरे ती मिश्रित थूक, लोकांच्या आनंदात आनंद कर. 5 झाला ना पोरगा, पेढा द्यायला गेलं तो नाही, मला नको करू, मला डायबिटीची. अरे असू दे ना, घे हातात, घे आनंदानं. 5 झालाय ना, आनंद करा. शास्त्र सांगते ईर्ष्या निर्माण करतो आणि ती ईर्ष्या आमचं हाडे जीर्ण करते. ईर्ष्या आम्हाला आजाराचं घर बनवतो, तो हेवा आम्हाला दुःखाचं घर बनवतो. तो ईर्ष्या आमच्या घरातून आजार पण नाही होऊ देत नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतं ईर्ष्या करून ईर्ष्या सोडून द्यावी, गौरवानं देवाला धन्यवाद करावा की देवाजी दिलंच त्यात मी समाधानी आहे. आणि मग देव अधिक देऊ लागतो. यौसेपाबरोबर ईर्ष्या केली आणि एक भाऊ म्हणाला की मारून नको रे टाकू, त्याला कमीत कमी आपण काय करू, खड्ड्यात ढकलून देऊ. त्याला खड्ड्यात टाकून दिलं. ईर्ष्या आहे ना, खड्ड्यात ढकललं. आणि खड्ड्यात ढकलल्याच्या नंतर तिथून व्यापारी जात असताना त्याला विकलं मिश्रामध्ये. किती रुपयाला विकलं? तुम्हाला मी लय वेळ सांगितलं. किती रुपयाला? येशूला, योसेपाला. येशूचं कॅरेक्टर आहे हा. कोण आहे? येशूचं चरित्र आहे. याला 20 रुपयाला भावानं विकून टाकलं ईर्ष्येनं. आणि त्याला विकलेल्या माणसाला देवानं काय केलं? राजा केलं. बोलो हालेलुया. कारण ज्याच्या बरोबर देव आहे तो कधीच पडणार नाही. ज्याच्या बरोबर देव आहे त्याचं कोणीच वाईट करू शकणार नाही. ज्याच्या बरोबर देव आहे त्याचं कधीच नुकसान होणार नाही. जरी तो पडला तरी परमेश्वर देवबाप त्याला शक्ती देईल. आणि म्हणून हेवा आमचा आनंद हिरावून घेतो. आज जो आम्ही आनंद करणार होतो, आनंदानं पेढा खाणार होतो, तो पेढा नाही खाल्ला कारण त्याने गाडी घेतली मला नाही मिळाली. आपण असं म्हणतो. किंवा मग घाई गडबडीत विचार करता जुनी घेऊन येतो, घेतले का नाही मेबे, आणि मग दुसऱ्या महिन्यात ती जुनी गाडीलाच काम काढते, म्हणतात लय खर्च आहे, तिला ऐकून टाकतो. ईर्ष्या नाही करायचं. काय म्हटलंय? हेवा नाही करायचा, प्रार्थना. आपली लाईन पुढे जाण्याकरिता लोकांची पुसत नाही यायचं. आपण त्याच्या पुढे कसं जाऊ हा प्रयत्न करायचा. तो कशाने होतो? आनंदानं, ना की ईर्ष्यानं. आनंद करा. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं? सर्वदा आनंद करा, आनंदी हृदय उत्कृष्ट औषध आहे. आज त्याने घेतली, देव मला उद्या देईल. बोलो हालेलुया. मला देव देईल. मग तो काय म्हणाला? मागा. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे तुम्ही मागितलं नाही, फक्त ईर्ष्या करत राहिला तो होणार नाही. कसं द्यायचं आहे, कोठून द्यायचं आहे, तो देव मार्ग आहे. आणि म्हणून तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. योसेपाला ईर्ष्या केली, भावानं त्याचा झगा काढून घेतला. इतका भारी तुला बापाने दिला काय, आणि इकडे माझा बी बाप आहे, दे मला. काढून घेतला आणि त्याला खड्ड्यात ढकलून दिला. पण तो खड्डा त्याचं काही करू नाही शकला.
कारण त्याच्याबरोबर कोण आहे? देव आहे. तो पुढे मिस्राचा पंतप्रधान झाला, राजा झाला. त्याचे भाऊ जेव्हा त्याला भेटायला येतात ना, त्यानं ओळखलं पण बाबाला नाही ओळखलं. कारण आम्ही तर याला खड्ड्यात टाकला होता, उघडा नागडा होता, बारकूचा होता, शेवडा मेकडा, एवढा राजा कसं काय झालाय? आमच्या भावाचं चांगलं होतं, आम्ही आनंद केला पाहिजे. आमच्या बहिणीचं चांगलं होतं, आम्ही आनंद केला पाहिजे. एकमेकांना साथ दिली पाहिजे. आणि पवित्र शास्त्र सांगतं, तुम्ही एका बापाचे आहात, एका आईचे आहात, एका गर्भाशयातून तुम्ही आलेले आहात. ती प्रेम, ती प्रीती टिकण्याकरिता आम्हाला हेवा सोडून द्यावा लागतं. माझं काय तुझं काय सोडून द्यावं लागतं. जेव्हा माझं तुझं बंद होतं, मग आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतात. दुसऱ्याची उन्नती पाहून, दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहून, दुसऱ्याचा आनंद पाहून आम्ही अंतःकरणात जळू नये असं शास्त्र सांगतं. आम्ही आनंद केला पाहिजे. हे जर म्हणाले असते की वा पप्पा किती सुंदर झगा तुम्ही शिवला, आम्हाला फार आवडला, योसेफाला दिलात ना, तो लाडका आहे, लहान आहे, त्याला दिलात, हरकत नाही, आम्हाला आवडला. बाप काय म्हणत असता, बाळांनो काळजी ना करू, काय पण होऊ द्या, मी आणखी 11 झगे तुम्हाला शिवतो म्हणलं असता. पण यांनी काय केलंय, थांब तुला दिलाय का, तो फाडून टाकू, मला नाही तर तुला बी नाही. हे आमच्याकडं सुरू होतं घरामध्ये. आणि मग आम्ही देवापासून दूर जातो. असं म्हणलं ही खेकडं आहेत, त्यांना उघडं ठेवा टोपलीत, पण एक पण बाहेर जाणार नाही. का? कारण त्यांना माहित आहे हा गेला तर खालचा त्याला वाढणार आहे, इकडून जो गेला तर दुसरा त्याला वाढणार आहे. आणि असं ओढता ताडता ख्रिस्त जीवन असंच मागं राहतं, आम्ही पुढे जात नाही. आम्ही नेहमी सांगावं, चांगल्या ठिकाणी काय आहे ते आमच्या माणसाला कळवावं. चांगलं होत असेल तर त्याला साथ द्यावी. शास्त्र सांगतं एकमेकांकरिता प्रार्थना करा, धैर्य द्या. तो कामाला बाहेर देशात जात आहे, आपण जाऊ नको, विमान पडल. जायच्या आधी त्याला सांगितलं तर त्याच्या मनात काय होईल, विमानात बसताना भीती होईल. अरे हे म्हणलं होता बाबा विमान पडेल, काळ्या तोंडाचा काळ्या जिबीचा, खरंच पडलं तर कॅन्सल करतो तिकीट, जात नाही, आजच्या दिवस काम नको करायला असं म्हणत जा. अरे पुष्कळ लोक जातात, पहाय हे खुलतंय काय, पण मिलिटरीत आहे, तुझं चांगलं होईल, जा. धैर्य दिले पाहिजे. आम्ही धैर्य खचवतो तर शास्त्र सांगतं आम्ही सैतानाचं काम करतो, आणि सैतान आमचं अंतःकरण जीर्ण करतो, कठीण करतो, कडू करतो, द्वेषानं भरवतो, रागानं भरवतो. पवित्र शास्त्र सांगतो की 11 भाऊ रागानं भरलेत, की कधी त्याला मारून टाकू, त्याला खतम करू. ते हा विचार नाही करे की तो हे आपला भाऊ आहे. शास्त्र सांगतं आम्ही आपल्या भावावर, आपल्या बहिणीवर प्रीती करावी. आणि हे भाऊ भावाचे वैरी होतात हेव्यामुळं, भाऊ भावाचा द्वेष करू लागतात हेव्यामुळं, भाऊ भावामध्ये कट रचतात हेव्यामुळं. दावीद राजा देवाची सेवा करणारा, परमेश्वराने त्याला राजा केलं. पण शाऊल हेवा करत होता. अरे तू राजा आहेस, तुला काय हेवा करायची गरज आहे? जेव्हा त्याने हेवा केला, देवाने शाऊलाला झुगारून दिलं आणि दावीदाला राजा केलं. आम्ही हेवा करतो ना, देव आपाप मागच्याला पुढे येतो दाखवतो, बाय तुला उड्या मारत होता ना, तुझ्या जागेवर दुसरा उभा केलाय, तुला भाव का तुझं पड तिकडं, तुझा बाप दुसरा आहे. शास्त्र सांगतं आम्ही कधीच हेवा करू नये. आमचे शरीर हे देवाच्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. बोलो हालेलुया. हे शरीर देवाच्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आणि या शरीराने जेव्हा आम्ही सेवा करतो तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद देतो. आम्ही एकमेकांकरिता प्रार्थना करावी, ना की आम्ही एकमेकांना खाली ओढायचा प्रयत्न करावा. एकदा काय म्हटलंय, एक आकाशात उडणारा गरुड, उंच जो भरारी मारतो, तो गरुड आणि कोंबडा त्यांची मैत्री झाली. आणि तो गरुड कोंबड्यासारखा खाली यायचा, त्याच्यावर गप्पा मारायचा, खायचा प्यायचा आणि उडून जायचा. पण तो गरुड आहे तो पुष्कळ उंच आकाशात भरारी मारायचा की जेथे नजर पुरणार नाही. आणि ते पाहून कोंबडा हेवा करायचा. कोंबडा म्हणायचा मला उडता येत नाही, हिरे उडतो, याला एकतरी दिवस मी खाली पाडीन. कोंबडा काय म्हणतो, मी याला एकतरी दिवस खाली पाडीन. मग एक दिवस एक शिकारी येतो आणि त्या शिकाऱ्याची कोंबड्याची भेट होती. कोंबडा त्याला काय म्हणतो, हा माझा मित्र आहे, तुला याची शिकार करून देतो, याला मारायचं, याला खाली पाडायचंय. मग हा शिकारी डोकं लावतो, तर म्हणतो जर त्याला मारायचं आहे तर बाणाला पंख लावा लागतील. बाणाला काय करावं लागेल, पंख. कोंबडा म्हणतो ओके, किती पाहिजे नाही घे माझ्याकडून. तर म्हणतो मला 4 पंख दे. मग हा पंख फैलावतो, शिकारी 4 पंख काढतो
त्याला मारतो बाणाला, बाण सोडतो, बाण असा वर जातो खाली पडतो आणि मग तो पुष्कळ उंच आहे आणि 4 पंखाली कुठे जाणार एवढा. मग कोंबड्याला तो म्हणतो काय कर, आणखी मला पंख दे. मग तो किती लागतील, तर म्हणतो 4 दुने 8 दे. मग कोंबडा म्हणतो 8 दे. मग 8 घेतो, परत बाण सोडतो, आणखी बाण थोडा पुढे जातो, खाली पडतो. मग हा म्हणतो की अरे जात नाही, आणखी पंख दे. असं करता करता कोंबड्याचे सगळे पिस तो काय करतो, काढून घेतो. कोण, शिकारी. आणि बाण सोडतो आणि जातो. आणि मग कोंबडा त्याला म्हणतो काय रे बाबा, तू तर म्हणलास की आता त्याला मी खाली पाडील, सगळे पंख काढेल. तर म्हणतो काढायचे ते मी काढले, आता त्याची शिकार करतो, त्याची काय गरज आहे, तूच माझं शिकारी आहेस. आणि मग आमच्या जीवनामध्ये कॉम्पिटिशन करता करता तसंच होतं, बराबरी करता करता तसंच होतं. शास्त्र सांगतं कॉम्पिटिशन करण्याची काहीच गरज नाही, फक्त आनंद करा, सगळं काही आम्हाला प्राप्त होतं, सगळं काही प्राप्त होतं. शास्त्र सांगतं त्या योसेफाला परमेश्वरानं आशीर्वाद दिला, परमेश्वरानं आशीर्वाद दिला आणि मिस्राचा राजा केला. देव तुम्हाला राज्य करण्याकरिता उभं करणार आहे, फक्त आम्हाला प्रार्थना करायची आहेत, ना की वाद, भांडणं, हेवा यानं कधीच आम्ही पुढे जाणार नाही. पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला एकमेकांकरिता प्रार्थना करायची आहे. प्रार्थना कराल तेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. योसेफ त्या बापाच्या प्रेमाच्या लायक ठरला, कारण तो आज्ञाधारक होता. दे बाप आम्हाला वचनाच्या आज्ञांचं पालन करण्याकरिता सहाय्य करो. आमेन.